खरा प्रसंग आहे रँड वधाचा, तो प्रसंग देखील आपल्याला पाहायला मिळतो। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळी इंग्रजांनी एक जुलमी कायदा तयार केला आणि या कायद्याने इंग्रजी अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या पोलिसांना कोणाच्याही घरात शिरून कशाही प्रकारचा व्यवहार करणं, कोणालाही उचलून नेणं आणि आयसोलेशनला टाकून देणं, अशा प्रकारचे सगळे अधिकार प्राप्त झाले होते। आणि एकीकडे पुण्यामध्ये प्रचंड लोक मृत्युमुखी पडत असताना लोकांवर सातत्याने इंग्रज आघात करत होते। कोणाच्याही घरी जायचं, संपत्ती जप्त करायची, लोकांना उचलून घेऊन जायचं, त्यांच्या देवदेवतांना नष्ट करायचं, त्या ठिकाणी अपमानित करायचं आणि अनिर्बद्ध अशा प्रकारची अवस्था झाल्यामुळे खरं तर या पुण्यातले सगळे जे नागरिक होते हे अतिशय विषण्ण अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये होते। खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालले होते आणि अशातच ही शक्ती मिळाल्यामुळे ज्या ज्या प्रकारचे अत्याचार करता येतील त्या सगळ्या प्रकारचे अत्याचार, अनाचार, दुराचार हे त्या इंग्रजी महासत्तेच्या माध्यमातून होत होते। आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एक प्रचंड अशा प्रकारचा राग पुणेकरांच्या मनामध्ये होता आणि हा राग कुठेतरी हे थांबलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता होती। एक भाव होता की यांना शिकवलं पाहिजे, शिकवण दिली पाहिजे अशा प्रकारचा भाव होता। आणि त्यावेळी लोकमान्य टिळकांनी देखील हा भाव व्यक्त केला की कोणीतरी तर हे केलंच पाहिजे, आपण का सहन करतो। आणि आपल्याला माहिती आहे शेवटी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, त्यांच्यातलं स्फुल्लिंग जागृत केलं, त्यांच्या सळसळत्या रक्तामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली। आणि तसंच टिळकांनी मांडलेला हा विचार कुठेतरी चापेकर बंधूंच्या मनामध्ये, डोक्यामध्ये जाऊन बसला। त्यांच्याही मनात होतंच की अन्याय सहन करायचा नाही। आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस राणीचा तो काही सोहळा होता त्या सोहळ्याच्या दिवशी हा निर्णय केला की आता हे सगळे लोक त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे पार्टी करतील आणि तिथनं ज्यावेळेस निघतील त्यावेळी तो वध करायचा। अतिशय योग्य प्रकारची रचना केली आणि गोंद्या आला रे आला अशा प्रकारचं एक वाक्य की ज्यातनं तो आलाय असं समजेल। पहिल्यांदा गाड गेला पण हे थांबले नाहीत आणि बरोबर त्या रँडचा वध हा त्या ठिकाणी त्यांनी केला। दुर्दैवाने ते पकडले गेले नसते, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासामध्ये फितुरांचा एक इतिहास आहे आणि अशाच प्रकारची फितुरी त्या ठिकाणी झाली आणि त्यातनं ते पकडले गेले। पण पकडले गेल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पश्चाताप केला नाही, कुठेही ते शरण गेले नाहीत, तर त्याही ठिकाणी त्यांचा लढा सुरू राहिला। अगदी या संग्रहालयामध्ये त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे जेलमधनं, ते पत्र जर आपण वाचलं तर ज्यांना फाशी होणार आहे अशी लोक असं पत्र कसं पाठवू शकतील। म्हणजे त्या पत्रामध्ये इथे सगळं आनंदी आहे, आम्ही या गोष्टी करतो, जणू काही ते जेलमध्ये होते की कुठेतरी फिरायला गेले होते। म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये पश्चाताप किंवा भीती हा विषयच नव्हता। तर स्वातंत्र्य लक्ष्मी करता ज्यांनी आमच्या भारतीयांवर अन्याय केलेला आहे अशा अन्याय करणाऱ्यांचा वध आम्ही केला याचा अभिमान हा त्यांच्या मनामध्ये आपल्याला त्या पत्राच्या माध्यमातूनही पाहायला मिळतो। आणि काही प्रसंग जे त्याच्यात आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः ज्या काळामध्ये विधवा महिलांना पूजेचा अधिकार नव्हता त्यात तो अधिकार मिळाला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या रूढी बंद झाल्या पाहिजेत, तो प्रसंग आहे। दुसरा प्रसंग आहे की ज्यावेळी बाजूच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती महिला सती जात असताना चापेकरांच्याकडून त्यांना थांबवण्यात आलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सती प्रथा योग्य नाही आहे, हा कुठल्याही आपल्या धर्माचा भाग नाही आहे अशा प्रकारे सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी जी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं या परिवाराचं एकूण कशा प्रकारचं चरित्र होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे चापेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते. छत्रपती शिवराय हे त्यांच्याकरता एक प्रकारचं दैवत होतं. छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाडे रचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा ही चापेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती. आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो, म्हणजे एखाद्या घटनेने संपूर्ण इतिहास बदलू शकतो, तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातनं इतिहास पूर्णपणे बदलला. आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अतिशय चांगलं काम केलं. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार मानेन, कारण दुर्दैवाने केवळ बोटावर मोजण्या इतक्या